जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. Agilus Diagnostics. मग आणा आणि खा. चितळे बाकरवडी टी 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 टी. मुंबई तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी, पॉवर्ड बाय MIDC, असोसिएट स्पॉन्सर ॲज्युलस डायग्नॉस्टिक्स, चितळे बंधू अँड ग्लोबल सेंट अँजलस ग्रुप ऑफ कंपनीजच्या पुढच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पुढच्या चर्चेला लगेचच सुरुवात करतो आहोत. सध्या आपण आरक्षणावर चर्चा केलेली आहे. भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मात्र राज्यामध्ये आरक्षणासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. आपल्या पुढच्या नेत्या त्यांच्या भावासाठी लाडकी बहीण आहेत की नाही हे मात्र आपल्याला माहिती नाहीये. मात्र त्या बारामतीची आणि अवघ्या महाराष्ट्राची लाडकी लेक आहेत हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनं सिद्ध केलंय. पक्षाच्या कार्याध्यक्षा म्हणून विधानसभेच्या रूपानं एक मोठं आव्हान आता त्यांच्या समोर आहे. राज्यातल्या निवडणुका ते केंद्रातलं मोदी 3.0 सरकार या सगळ्या गोष्टींवर सविस्तर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाडीच्या नेत्या, कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेजी. सुप्रियाताईंशी संवाद साधणार आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर. मी हा संवाद सुरू होण्यापूर्वी प्लॅनेट मराठी OTTचे को फाउंडर अक्षय बर्दापूरकर यांना विनंती करते की त्यांनी सुप्रिया सुळेंचं स्वागत करावं. आता आपण या गप्पांना सुरुवात करूया. सुप्रियाताई, सगळ्यात आधी तुमचे मनापासून धन्यवाद, कारण तुमची यात्रा सुरू आहे मला माहिती आहे आणि तरी सुद्धा तुम्ही या चर्चेमध्ये येण्यासाठी खास आज मुंबईत आलं, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पक्षाची यात्रा, तुम्ही पक्ष काही वेगळे आहेत असं मी मानत नाही खरं तर. बट तुम्ही आता ऐकलं भुजबळ काय सांगत होते, मला त्याच्यावरती तुमच्याकडे यायचंच आहे. पण मला लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच बोलतोय, त्याच्यामुळे मला एक प्रश्न राहून राहून मनात तेव्हापासून आहे की जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये गेला होता, तुम्ही राज्यसभेपासून सुरुवात केली, आता सडनली तुम्ही तुमच्या पक्षाच्या खासदारांमध्ये सिनियर मोस्ट खासदार झालेला आहात. याचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कसं काय तुम्ही बघताय या गोष्टीकडे की एकदम थर्ड का फोर्थ टर्मला, लोकसभेच्या थर्ड टर्मला तुम्ही सिनियर मोस्ट खासदार, लोकसभेची फोर्थ टर्म सिनियर मोस्ट खासदार, हाऊ आर यू लुकिंग ॲट? अर्थातच कुठलीही गोष्ट काम करत असताना पहिली टर्म असू दे किंवा चौथी, लोकप्रतिनिधी म्हणजे खूप जबाबदारीचं काम असतं. हो. आणि अर्थातच जसं वय वाढतं तशा जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वाढत असतात. आणि जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे, आणि लोकसभेमध्ये मला एक तर आदरणीय पवारसाहेब खूप कमी बोलतात आणि मार्गदर्शन तर करतच नाहीत, पण मला करत नाही, ते फक्त चुका काढतात, मार्गदर्शन करत नाही. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की कुठलंही माझं भाषण झालं की त्यांना विचारलं की ते म्हणले मी बघितलं नाही, बघून सांगेन, किंवा म्हणजे समजायचं ठीक झालंय, किंवा घरात शिरल्या जर एखादा शब्दाचा उच्चार हा चुकीचा झाला असेल तर म्हणजे उंबरठा ओलांडायच्या आधीच सांगितलं हा शब्द चुकीचा होता, घरात तर येऊ द्या ना, भाषण झाले. म्हणजे ते एक टिपिकल मराठी घर आहे. म्हणजे माझी पिढी ही खूप वेगळ्या पद्धतीने वाढवली गेली. साहिलला ते समजेल कदाचित की साधारण मराठी घरांमध्ये ना मुलांचं कौतुक करणं म्हणजे अगदी फुली आहे. म्हणजे मुलांचं काय ती सायकोलॉजी आहे. म्हणजे एक तर सायकोलॉजी हा विषयच नसतो मला वाटतं
छडी वाजे छमछम वगैरे मराठीतच असतं, मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या भाषेत असतं. त्याच्यामुळे कौतुक करणं हा विषयच नाही. आपल्याला आज ओरडा किंवा टीका झाली नाही म्हणजे ठीक झालंय असं समजायचं आणि पुढे जायचं. मग वर्तमानपत्रात बातमी आली किंवा काय आली त्याच्यात असतं की ते ठीक आहे, म्हणजे इट्स नॉर्मल. त्याच्यात काही फार म्हणजे अति उत्साह किंवा अति डाऊनफॉल असं काहीच नसतं त्यांच्या केसमध्ये. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती मी जी प्रत्येक लोकप्रतिनिधीला सांगू इच्छिते, कारण का त्याचा मला खूप उपयोग झाला. ज्यावेळीस मी राज्यसभेवर गेले तेव्हा त्यांनी फार काही मार्गदर्शन म्हणजे आजही ते करत नाहीत, पण जेव्हा मी पहिल्या दिवशी पहिल्यांदा लोकसभा निवडून दिल्लीला गेले आणि आम्ही दोघं कारपूल करतो, म्हणजे कार्बन फुटप्रिंटला आमचा एक छोटासा फुल ना फुलाची पाकळी कॉन्ट्रीब्युशन की आम्ही दोघेही पार्लमेंटला एकत्र जातो. आमची परत याची वेळ वेगळी असते, पण जाताना एकाच गाडीतून जातो. त्यामुळे घरून जाताना ते म्हणले तू पहिल्यांदा आज लोकसभा निवडून आल्यावर जातेस गेट नंबर 1, तेव्हा जुनी ती सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती. गेट नंबर 1 वर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्याच्यावर एक कार्पेट आहे. म्हणलं होतं, म्हणलं मी चढले आधी आहे. म्हणले नाही हे वेगळं चढणं आहे. हे कार्पेट चढताना ज्या वेळीस तू हे प्रत्येक पायरी चढताना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना लक्षात ठेवशील ही पायरी चढता येईल. ज्या दिवशी त्यांना विसरशील ही पायरी चढता येणार नाही. आणि बारामती आहे म्हणून दिल्ली आहे, दिल्ली आहे म्हणून उलटं नाही. त्याच्यामुळे पाय जमिनीवर बारामती शाबूत राहिली तर दिल्लीवर आयुष्यभर काम करू शकशील. इट इज अ फॅक्ट. आणि तो एक विचार मी माझ्या डोक्यात ते म्हणजे हा एक सल्ला त्यांचा मी कटाक्षाने पाळते. आणि मी जो लोकप्रतिनिधी असेल त्याला आवर्जून सांगेन की ज्या पदावर तुम्ही निवडून आला असाल ती रोज पायरी चढताना कुणामुळे ती चढला याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्याच्या मागचा तो मेसेज आहे, बाकी काही नाही. 2024ची लोकसभा निवडणूक लढवताना हा सल्ला तुम्हाला डेफिनेटली आठवला असेल मला. खरं तर ती लढाई आणि माझा मेंदू इज व्हेरी स्ट्रेंजली प्रोग्रॅम्ड. कदाचित ते माझं DNA असेल की ज्या माझ्या आयुष्यात झालेल्या घटना ज्या मला प्रिय नाही आहेत ह्या डिलीट करायचं एक खूप मोठं सॉफ्टवेअर माझ्या डोक्यात आहे. आय लिव्ह द मोमेंट आणि ज्या चांगल्या आठवणी आहेत त्याच ठेवायच्या. आणि कसं असतं प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. पण तुम्ही बघा एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा आपण केवढे असे अस्वस्थ असतो, चिडतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि ती झाल्यानंतर थोड्या दिवसांनी वाटतं अरे इतकं काय वाईट नव्हतं, ठीक आहे चालतं, आता अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे आता 1 वर्ष झालं, थिंग्स हील अँड लाईफ गोज ऑन. किती वेळा त्या सगळ्या पास्टमध्ये रमत राहायचं. आयुष्यात पुढे बघण्यात मग मध्ये पास्ट मी नाही बदलू शकत, पण माझा आज आणि उद्या बदलू शकते मी. तुमच्याकडे ती डिलीट करण्याची कॅपॅसिटी आहे, पण मीडिया म्हणून आम्हाला डिलीट करता येत नाही कुठल्याही गोष्टी. आणि आमचं काम आहे की कुठल्याही गोष्टी डिलीट होऊ नयेत. आणि त्या जेव्हा जेव्हा आम्हाला मिळेल त्यावेळेस ती आम्ही खपली काढण्याचा प्रयत्न आमचा नेहमी असतो. त्याच्यामध्ये हे कबूल करता हीच केवढी मोठी गोष्ट आवश्यक आहे. नाही, मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही ज्यावेळेस निवडणूक त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. मी बारामतीला आलो होतो, मला आठवत आहे. एकूणच वातावरण टेन्स अशा पद्धतीचं होतं. कोणालाच कळत नव्हतं की नक्की महाराष्ट्रात काय होणार आहे ते. हाच प्रश्न आम्ही अनेकांना विचारलेला आहे. पण तुम्हाला अशा पद्धतीचा निकाल लागेल कारण तुम्ही व्यवस्थित निवडून आलेला, तसं नाही की काठावर निवडून आलेला. याची तुम्हाला कधी कल्पना आली होती? आणि तुम्हाला सुरुवातीला थोडंसं हे झालं होतं का की आता काय होणार, एक थोडंसं ॲप्रिहेन्शन असतं मनामध्ये, तशा पद्धतीचं ॲप्रिहेन्शन तुमच्या मनात सुरुवातीला होतं का? कारण तुमच्या प्रत्येक विजयामध्ये बारामती विधानसभेचा नेहमी मोठा हात असायचा. 14ला फार कमी मतांनी तुम्ही याही इलेक्शनमध्ये त्यांचा मोठा याही इलेक्शनला त्याचा मोठा हात आहे. पण यावेळेस बारामती विधानसभेचे आमदार तुमच्या बरोबर नव्हते. नाही, कुठलेच आमदार कुठलेच नव्हते. बट पॉइंट इज बेसिकली बारामतीचा खूप मोठा हात असायचा. सो ते एक ॲप्रिहेन्शन तुमच्याकडे होतं का? आणि कधी तुमच्या लक्षात यायला लागलं की नाही आपण वी हॅव अ चान्स आणि मग नंतर बेटर चान्स आणि अजून आपलं ते व्यवस्थित होईल, हे साधारण कधी लक्षात यायला? एक तर 2 आमदार म्हणजे भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप हे पूर्ण ताकदीने माझ्यावर उभे राहिले होते. आणि बाकीचे 4 म्हणजे महाराष्ट्रात 6 विधानसभा म्हणजे 1 लोकसभा, प्रत्येक राज्यात ते वेगळं असतं. तसं आपल्याकडे 6 मागे 1 खासदार आहे. त्याच्यामुळे 4 माझ्या विरोधात पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटी, दूध संघ, बँक, सरपंच, ग्रामपंचायत सगळंच ते घेऊन गेले होते. कारण का अदृश्य शक्तींनी ठरवलंच होतं की आमचं आयुष्य उद्ध्वस्त करूनच पुढे जायचं. पक्षही नव्हता, चिन्हही नव्हतं, सगळाच क्वेश्चन मार्क होता.
पण एकाच गोष्टीमुळे मी तरले, जी मी आधी कधी मीडियामध्ये बोलले का नाही मला माहिती नाही, पण मी पूर्ण ताकदीने फक्त माझ्या आईच्या एका वाक्यामुळे लढले. माझी आई मला एकदाच म्हणाली की मी एक बाय नेचर मी खूप कन्झर्वेटिव्ह आणि बॅकफुटवर खेळणारा माझा स्वभाव आहे. मी अति यशात वाहती जात नाही किंवा मला अति दुःख आलं की त्याचा सुवर्ण मध्य काहीतरी साधून करायचं असतं. किंवा तुम्ही मला सांगितलं ना, अगं तुझा सर्व्हे दाखवतोय तू 5 लाखांनी येते, तरी मी म्हणेन ठीक आहे बघूया, सर्व्हे दाखवते ना, मला माझं सर्टिफिकेट हातात पाहिजे. मी माझ्या हातात वास्तव आल्याशिवाय आय डोंट लाईक टू सेलिब्रेट एनिथिंग. आणि सेलिब्रेशनची वेळ येते तेव्हा मला असं वाटतं नको पुढे चॅलेंजेस आहेत, त्याच्यामुळे जरा आपली स्लो अँड स्टेडी चाललेलं बरं. तो माझा बेसिक बाय नेचर मी तशी आहे. आणि आमचा म्हणजे माझ्या विरोधात जे लढणार होते त्यांचा स्वभाव माझा बरोबर उलटा आहे. म्हणजे मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओव्हर कॉन्फिडंट असं आमचं कॉम्बिनेशन, म्हणून ते इतके दिवस चाललं. कारण का मला जे हवं होतं ते त्यांना कधीच नको होतं आणि त्यांना जे हवं होतं ते मला खरंच आजही नको आहे. त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी व्हेरी क्लिअर की देयर वॉज कम्प्लीट क्लॅरिटी ऑफ रोल. इंटरेस्टिंग गोष्ट मी ऑब्झर्व करतो की तुम्ही नावच घेत नाही नाही खूपच जास्त डिलीट केलंय तुम्ही सगळ्या गोष्टी. नाही मी तुम्हाला सांगितलं माझं सॉफ्टवेअरच तसं आहे. आणि मी आय डोंट होल्ड थिंग्स. मी असं झालं म्हणून स्वतः मी माझं आयुष्य कशाला खराब करू आणि माझं म्हणजे सुखाचे दिवस दुसऱ्याची कटुता होल्डबॅक करून कशाला माझा दिवस आजचा मी खराब करू. मी कधीच विचार करत नाही हाफ ग्लास एम्प्टी, माय हाफ ग्लास इज फुल. याच्याबद्दलच मी खूप समाधानी आहे. आणि ना समाधानी माणसं ना आयुष्यात जास्ती सुखी असतात. बघून घेईल तो पांडुरंग आहे बसलाय तिकडे, तो बघून घेईल ना, आपण कशाला जास्त डोक्याला ताप करून घ्यायचा. आता तुमच्यावरती जबाबदारी जास्त आहे. आता तुम्ही फक्त तुमचा पार्लमेंटमधला परफॉर्मन्स इज नॉट इनफ, कारण तुम्ही आता लीड करताय पार्लमेंटमध्ये. लोकसभेला तुमचा जो 8 जणांचा ग्रुप आहे त्याला तुम्ही लीड करताय. सो यू आर लीडर ऑफ युअर पार्टी इन लोकसभा. अशा परिस्थितीमध्ये आम्ही एक नवीन गोष्टी बघतोय की निलेश लंके अचानक येतात आणि इंग्लिशमध्ये शपथ घेतात. नंतर अमोल कोल्हे तिकडे भाषण करतायत. तुम्ही वक्फ बोर्डाच्या ह्याच्यामध्ये स्पष्टपणे पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडली. हा बदल कसा काय घडून आलेला आहे? हा आता तुमच्यावरती सोडलाय की हा सगळा बदल करायचा आणि त्याच्यामुळे होतं की हे कशामुळे होतं? का नवीन तुम्हाला फ्रेश सगळे चेहरे मिळाले त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी करणं सोपं झालं? वंडरफुल टीमवर्क. मी कधीच म्हणणार नाही की मी त्यांना लीड करते. वी आर अ टीम, त्याच्यात काही नाही. वी आर कॉलिग्स टू इच अदर. तो हायरार्किकल जो एंटायटल मला मॉडेल आहे ना, त्याच्यातून आपण सगळ्यांनीच बाहेर पडलं पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की नेता म्हणजे कोणीतरी मोठा, कसं काही नसतं. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे 2014चे मोदीजी जे म्हणायचे ना प्रधान सेवक, ऍक्च्युली दॅट वॉज अ राईट थिंग. त्याच्यानंतर 10 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या, तो भाग वेगळा. तेव्हा आम्ही सत्तेत होतो त्याच्यामुळे आम्हाला वाईट दाखवण्यासाठी सगळंच आमच्या विरोधात ते दाखवत होते. आणि त्याच्यानंतर काय झालं की रेस्ट इज हिस्ट्री. मला कुणावर टीका करायसाठी ते बोलत नाही, पण पब्लिक लाईफ काय ह्याच्यात एक क्लॅरिटी असली पाहिजे की मी राजकारणात का आले, माझा रोल काय. आणि आपण जेव्हा पिढ्या बदलतात तेव्हा काहीतरी आपल्यात बदल आले पाहिजेत ना. म्हणजे माझ्या आजी आजोबांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा माझ्या आई वडिलांनी गाठला. त्याच्या पुढचा टप्पा आपण जेव्हा म्हणतो पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, त्याच्यात त्या पुरोगामीपणामध्ये वेस्टर्नायझेशन नाही असलं पाहिजे, पण काहीतरी बदल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या संस्कार पद्धती त्या जागेवर राहिल्या पाहिजेत, पण बदल हे झालेच पाहिजे. त्याच्यामुळे पक्षामध्येही माझं म्हणणं आहे ते हायरार्किकल मॉडेल, टॉप हेवी मॉडेल जे ट्रेडिशनली भारतीय सिस्टम्समध्ये, ते कुठल्या तरी पक्षांनी मोडून काढलं पाहिजे. तर का नाही आम्ही असं का मी म्हणावं की मी 4थ्या टर्मची आहे म्हणून मीच लीडर आणि बाकीचे वी आर ऑल इक्वल. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मला ह्या सेशनला इतका आनंद वाटला की यावेळेस ऑलमोस्ट वादच झाले कोण बोलणार. इतके दिवस मी एकटीच बॅटिंग करायची कारण का फार कोणालाच उत्साह नसायचा बोलायला. यावेळीच मला 3दाच संधी मिळाली. आणि मग भगरे सर अरे माझा खांद्याचा विषय आहे, मग निलेश लंके अरे माझा दुधा ताई 0 करून दे मला. त्याच्यामुळे आय वॉज सो हॅपी कारण का मला त्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये प्रचंड आवड आहे. इट्स माय कोर कॉम्पिटन्स. त्याच्यामुळे पार्लमेंटचे प्रश्न कसे विचारायचे, 0 कसा मांडायचा, 3-7 डिबेटमध्ये काय करायचं. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की आमचे एक खासदार बोलणार होते एअरक्राफ्ट आपला त्या एअरलाईन एव्हिएशनच्या बिलवर. सडनली त्यांना मंत्र्यांनी बोलून घेतलं म्हणून ते गेले. तेवढ्यात त्यांचं नाव पुकारलं. अरे बापरे आता काय करायचं. मग
मी बोलायला तयार होतो. मला हा म्हणतो, आपले बजरंग आप्पा म्हणतात नको तुम्ही नका बोलू मी बोलतो. म्हटलं जमेल ना, मला 1-2 मुद्दे द्या, मी बरोबर बोलतो. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला बिल समजवलं, लगेच उभे राहिले. ते म्हणले बाकीचं बिल सोडा, बीडला कधी एअरपोर्ट देताय सांगा. आणि खरंच आहे, आजपर्यंत बीडसाठी कोणी एअरपोर्टच मागितला नव्हता. हा पहिला खासदार. त्यामुळे शेवटी लोकसभेमध्ये बिलवर बोललंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर ते आपल्या मतदारसंघासाठी पण कनेक्ट झालं पाहिजे. पण तो जो उत्साह होता, पण त्यांनी त्याच्यात शेतकरी आणले, मग कसे तिकीट महाग होतात ती आणली, की समजा मी एक तिकीट बुक केलं आधी पण नाही बदललं किंवा तारीख बदलली तर कसे पैसे भरावे लागतात, किंवा मुंबईवरनं 40-40 हजार रुपयाचं बिल तिकीट असतं दिल्लीला जायला जर उशिरा घेतलं तर. मग ह्या सगळ्या गोष्टी काही कंट्रोल होऊ शकतात का? फ्युएल, हे सगळं त्यांनी बरोबर मांडलं त्या 3-4 मिनिटात. मी जे काय सांगू शकले त्याच्यात. माणूस जेव्हा मातीशी जुळलेला असतो ना, तेव्हा त्याला पार्लमेंटमध्ये बोलायला फार अभ्यास करावा लागत नाही. कारण का थोडंसं बिलचं आणि थोडंसं वास्तव ह्याच्यावर तर लोकसभा चालते. मगाशी तुम्ही मागे बसला होतात आणि भुजबळांचं जे कॉन्व्हर्सेशन चालू होतं ते ऐकत होतात. आणि सरकारी पक्षाकडनं जेवढे लोक येऊन गेले, देवेंद्र फडणवीस आले, मुख्यमंत्री आले, भुजबळ आता आले, त्यांनी सगळ्यांचा एक मुद्दा कॉमन आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात. तुमचं चॅलेंज काही संपलेलं नाहीये. लोकसभा आता फक्त झालेली आहे, पक्षाला विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. आणि यावेळेस तर बिगर चॅलेंज आहे, कारण अनेक स्कीम्स सरकारने डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा स्कीम्स या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवाल्या स्कीम्स आहेत की ज्याचा इमिजिएट फायदा मिळू शकतो त्याच्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विधानसभा किती जड जाऊ शकते? लोकसभेचं नॅरेटिव्ह वेगळं होतं, विधानसभेला त्या नॅरेटिव्हचा काय उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि जो सिम्पथी फॅक्टरचा सतत एक उल्लेख केला जातो महाराष्ट्रामध्ये, हा अजून आहे का? तुम्हाला वाटतं नव्याने तुम्हाला विधानसभाची आखणी करावी लागेल? 3-4 गोष्टी. इलेक्शन आम्ही नॅरेटिव्हसाठी नाही लढत, आम्ही लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, चांगली पॉलिसी करण्यासाठी इलेक्शन लढतो. विदाउट नॅरेटिव्ह कॅम्पेनच उभी राहते ना. तुम्हालाही माहिती आहे की आजकाल आजकाल कशाला कधी आपण इंदिरा गांधी जेव्हा जिंकल्या गरिबी हटाव वॉज अ नॅरेटिव्ह, किंवा भ्रष्टाचार विरोधी नॅरेटिव्ह व्हीपी सिंगांचं त्यावेळेचं नॅरेटिव्ह होतं, राम मंदिराचं नॅरेटिव्ह होतं त्यावेळेस, अडवाणींनी त्यावेळेस ते प्रेझेंट केलेलं होतं, अबकी बारी अटल बिहारी, हे पण एक नॅरेटिव्ह होतं. विदाउट नॅरेटिव्ह कुठलंही इलेक्शन लढता येत नाही. कसं आहे, ते बीजेपीची स्टाईल आहे आणि त्यांचे अलायज पण त्यांच्यासारखे बोलायला लागलेत, फेक नॅरेटिव्ह वगैरे. म्हणजे कसं असतं, ते हरले की आमचं फेक नॅरेटिव्ह आणि ते जिंकले की मग आम्ही 70 वर्षात काहीच केलं नाही. म्हणजे त्यांचा सगळे स्टँड एक्स्ट्रीमच असतात. असं होत नाही हो. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. आता 10 वर्षात इतकं बाळबोध पण मी भाषण करणार नाही, कारण का माय क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक. मी असं कधीच म्हणणार नाही की 10 वर्षात या सरकारने काहीच केलं नाही. बाळबोध आहे बोलणं. ऍक्च्युली इट इज इमॅच्युअर. कुठलंही सरकार असलं ते सगळं चांगलं नाही करत, पण सगळं वाईटही करत नाही. म्हणजे एवढी पॉलिटिकल मॅच्युरिटी आपल्यात पण असली पाहिजे ना. समोरचा भाषण ऐकतोय, लोकांना इतकं खुळं समजू नका. आणि ते या भारताच्या जनतेने 24च्या इलेक्शनमध्ये दाखवलंय. आम्ही ना फेक केलं ना नॅरेटिव्ह केलं, आम्ही फक्त वास्तव लोकांना सांगितलं. कारण दडपशाही, त्यानंतर लोकशाहीवर येणारं दडपण, लोक आज घाबरतात बोलायला. मी ह्याच मुंबईत लहानाची मोठी झाली. आम्हाला कधी भीती वाटायची नाही, ह्याच्या विरोधात बोललं तर काय होईल, कोण ऐकतंय का. अरे दिल खोल के बोलते ते सबके सामने. हे आमच्या विरोधात बोलूनच आले ना 14 मध्ये. दिल खोल के नाही, सगळं म्हणजे काय ठेवलंच नाही आमचं. एवढी आमच्यावर टीका व्हायची. म्हणजे लोक बाहेर गेल्यावर असं वाटायचं की अरे बापरे, म्हणजे लाल दिवा दिसला की लोक आमच्याकडे रोषाने बघायची. आय बीन थ्रू दॅट. 2014ला जेव्हा आम्ही विधानसभा हरलो ना, तेव्हा मी स्वतः पक्षात भाषण केलं होतं की थँक गॉड आपण हरलो. कारण का लोकांमध्ये इतकी अस्वस्थता आमच्या विरोधात होती, त्यांना असं वाटत होतं यांची फार मस्ती आहे. अँड आय कुड फील इट. अहो, लोकप्रतिनिधी कोण असतो? तो कुठे प्लुटो किंवा ज्युपिटरवरून पडलेला नसतो. तुमचा लोकांचा प्रतिनिधी म्हणे लोकप्रतिनिधी. आय रेप्रेझेंट यू. तुम्ही आणि मी एकच आहोत. मी फक्त तुमचा आवाज आहे. आता तुमच्यात आणि माझ्यात जे अंतर आहे हे क्रिएट करतात, हे यांचं सगळं बोलणं आहे. त्याच्यामुळे हे नॅरेटिव्ह आणि इलेक्शन हॅज टू बी अ चॅलेंज यार. काय आयुष्यात सोपं असतं की हे सोपं असायला पाहिजे. आणि आम्ही कुठलीच गोष्ट लाईट नाही. आम्ही ग्रामपंचायत लाईटली घेत नाही, तर विधानसभा आणि लोकसभा तर बहुत बडी बात आहे. आणि का नाही घ्यावं? कारण का काय झालंय, दुर्दैवाने महाराष्ट्राचं राजकारणच वेगळ्या पद्धतीने ढवळून निघाले. मी तर कधीच एवढं गलिच्छ राजकारण माझ्या आयुष्यात बघितलं नाही. वेअर इज द, म्हणजे माझीच केसमध्ये तर आमचं सासबी कभी बहुती करून ठेवले. ऍक्च्युली इट्स अ फॅक्ट. तुम्ही विचार करून बघा ना, त्या स्कीमचा माझा काय संबंध? इट्स अ पॉलिसी.
लेट्स स्टिक टू पॉलिसी. आम्ही आमचं काम खूप सिरियसली घेतो. ते घेतात की नाही मला माहिती नाही, कुणाची गॅरंटी नाही देऊ शकत, मी माझी गॅरंटी देऊ शकते. आणि हे सगळे इमोशन्स मध्ये ढवळून, एव्हरीथिंग इज नॉट अबाउट इमोशन, दिस इज अबाउट लिडरशिप. हे जबाबदारीचं काम आहे. दिस अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपेरन्सी, अँड यू हॅव टू डिलिव्हर सुपिरियर रिझल्ट्स फॉर युअर स्टेट. तुम्ही सरकारसाठी काय करणार? या सरकारने फिस्कल डेफिसिट बद्दल बोलावं. कोणतरी बजेटबद्दल बोलतंय. जेव्हा बजेटबद्दल बोललं जातं जेव्हा ते खूप अभिमानाने सांगतात आम्ही एवढं मोठं लोन घेतलं. FRBM ऍक्टचं काय सिच्युएशन आहे? कोण का नाही सरकारला? आता FRBM ऍक्ट म्हणजे काय? फिस्कल मॅनेजमेंटसाठी एक रेग्युलेटिंग बॉडी केली आहे, जी आम्ही नाही केलेली, जी अटल बिहारी वाजपेयींनी केली होती. वाजपेयी साहेबांनी हे FRBM ऍक्ट कशासाठी केला होता की कुठल्याही सरकारमध्ये येऊन काही आपलं घे पैसे आणि उधळ आणि मग दिवाळं निघू शकतं देशाचं पण आणि ठरवलेले होते. ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की ते अटलजींनी केलं, मग आम्ही 2004 मध्ये येऊन म्हणलं का काढून टाकलं? नो, इट वॉज अ गुड डिसिजन. म्हणून मी म्हणते गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. जरी FRBM ऍक्ट अटलजींना आणला असेल तरी मनमोहन सिंग साहेबांनी तो 10 वर्ष चालवला. अजून आम्ही म्हणलं की अजून आमच्यावर काय सुधारणा करता येईल, कारण का फिस्कल डेफिसिट इज मोस्ट क्रिटिकल इन रनिंग एनी स्टेट. आता आंध्रमध्ये काय चाललंय बघा. सो दीज थिंग्स म्हणजे माझं म्हणणं आहे की पॉलिसीवर कधी बोलणार आपण? कुठल्याही बाजूने अशाच पद्धतीचं प्रॉमिसेस केले जात आहेत. उद्या काँग्रेसचा मॅनिफेस्टो आपण न्यायपत्र बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीची प्रॉमिसेस केलेली होती. यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, 1500 रुपये दर महिन्याला देणार आहेत. काँग्रेसने सांगितलं होतं दर वर्षाला आम्ही 1 लाख रुपये देणार आहोत. सो तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर दिस इज द स्कीम. तो ऍक्ट असून सुद्धा सगळेच पक्ष अशा पद्धतीचं राजकारण करतायत. हे कारण नाही वाटत तुम्हाला? आणि कारण तुम्हाला सुद्धा काहीतरी त्याला काउंटर करावं लागणार आहे. या ऑफकोर्स काउंटर. माझं म्हणणं आहे की काउंटर म्हणजे आता प्रत्येक जण चांगल्या स्कीम गरिबांसाठी करतं. संजय गांधी निराधार योजना आम्ही काय स्लीववर घालून फिरत होतो का? की बघा आम्ही किती मोठ्या मनाचे आहोत, आम्ही संजय गांधी निराधार. कर्जमाफी तुम्ही तसंच पण कर्जमाफी म्हणून आम्ही तुम्हाला काय येऊन राख्या बांधल्या नाही? कर्जमाफी केली म्हणून कोणी उपकार करत नाही. मला हा जो अप्रोच आहे ना सरकारचा की उपकार करत, मला उपकार शब्दच आवडत नाही. मी ऍक्च्युली माझ्याकडे कोणी येऊन म्हणलं ना की ओ पवार साहेबांनी ना आमच्या त्याच्या ह्याच्यावर म्हटलं प्लीज उपकार नाही केले. कोणी कुणावर उपकार करत नाही. खिशातून पैसे कोण देऊन मदत करते का? मग आम्ही GST भरतो सगळे, म्हणजे मी सरकारला बोलते, मला पार्लमेंटमध्ये बोलायची सवय. आपण सगळे टॅक्स भरतो, आपण सगळे GST भरतो. त्या GST आणि टॅक्स कलेक्शन मधून ह्या स्कीम्स चालवतात. त्यामुळे कोणी आपल्यावर उपकार करत नाही पैसे देत आहे म्हणून, कुठलंच नाही. म्हणजे मी सरकारमध्ये असले तरी मी कधीच असं म्हणणार नाही की व्हॉट अ बिग फेवर आय एम डुईंग टू व्हॉट एट ऑल. आय एम हिअर टू सर्व्ह यू. ही माझी नैतिक जबाबदारी. दुर्दैव आहे की हा सगळा जो नवीन बोलायची जी पद्धत सुरू झाली आहे की ज्याच्यात आम्ही तुमच्यासाठी किती मोठं करतोय आणि त्याग करतोय. अरे लेट्स कम्पेअर इट टू करप्शन. या पण एखाद्या सरकारने एखादी गोष्ट स्कीम त्यांची जर मोठी होत असेल किंवा त्याला जर रिस्पॉन्स मिळत असेल तर त्याच्याबद्दल हे करणं काय चुकीचं आहे? त्या पद्धतीनेच सरकार जिंकली. एकच स्कीम यांची चांगली झाली का जी आता सुरू झाली, आणि ती पण इज अ लोकसभा इफेक्ट. यू थिंक इट्स अ लोकसभा इफेक्ट? ऑफकोर्स इट इज अ लोकसभा इफेक्ट. इट्स अ वेकअप कॉल. दे आर इन शॉक. मी म्हणलं ते ओव्हर कॉन्फिडंट आणि आम्ही अंडर कॉन्फिडंट. तुम्ही आता म्हणताय की लोकसभेनंतर तुम्हाला कसं वाटतंय? आमचंच आम्हाला माहिती 1 वर्षापूर्वी आमचं काय चाललं होतं. कोणी आम्हाला आमच्याकडे डुंकून बघायला तयार. लोकांना वाटायचं आम्हाला कॅन्डिडेट पण मिळणार नाही, पण कॅन्डिडेट मिळाले. परफॉर्मिंग म्हणजे 31चे 31. आता जे दिल्लीत मी बघते, मला कधी कधी म्हणजे काही लोकांची ज्या पद्धतीने ते बोलतात मी तरीशी वळून बघितलं, म्हटलं हे कोणाचा आवाज आहे असा? आम्हाला इतक्या वर्षात सवय नाही. ते 300 येणार असं ओरडत आमच्या अंगावर. आम्ही आपलं 100च शेवटी होतो. आता आम्ही जवळपास 250 झालोय आणि ते 250 प्लस त्यांचे अलाईज वगैरे मिळून. त्यामुळे तिथून आवाज टाकला तर इथून डबल आवाज जातो. आणि आता तर पार्लमेंटचा माहोल असा आहे की ते जिंकून आलेत म्हणजे सत्तेत बसलेत पण दुखी आहेत. आम्ही विरोधात असलो तरी आम्ही जास्ती हॅपी असतो. हा एक नवीनच सेटअप झाला. लोकसभेमध्ये खूप बदल झाला असं वाटतं तुम्हाला? इट इज जस्ट फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की अरे तुम्ही का दुखी आहात तिथे सगळे? आम्ही किती मजा करू. वी आर सो हॅपी हिअर. आणि आमची भाषणं तर म्हणजे इट इज टू गुड. आम्ही तर म्हणजे सगळ्यांचं तू किती बोलला मी विरोध म्हणजे आय कांट टेल यू. होल माहोल ही बदल गया है. हवा बदल रही है इस देश में. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातली पण हवा बदललेली. आणि ही फक्त जे गेल्या 2 वर्षामध्ये झालं त्याच्याबद्दलचाच फक्त प्रश्न नाहीये. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले. तुमचा पक्ष फुटला, आमचा पक्ष फुटला नाही.
अजित पवारांचं म्हणणं आहे की त्यांचा ओरिजिनल पक्ष आहे. ती डिबेट आपण आधीही केलेली आहे त्याच्यामध्ये. नाही असं नाही. कसं असतं, आय एम व्हेरी केअरफुल. मी काय म्हणलं, मी कन्झर्वेटिव्ह खेळते. एक शब्द माझा इथे चुकीचा जाईल, त्याचा व्हिडिओ वापरून परत ते कोर्टात माझ्या विरोधात वापरतील. नो सो यू आर बीइंग केअरफुल. नो, आई एम नॉट बीइंग केअरफुल. भैया इतना देखा है लाइफ में, छाछ भी फूक फूक के पीती हूं मैं. मुद्दा असा होता की महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण काही नवीन नाहीये आणि बऱ्याचदा म्हणजे मी पवार साहेबांना हा प्रश्न एकदा विचारला होता. मी आणि राजदीपनी त्यांचा एकदा इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेस की 78 मध्ये जे घडलं त्याचं म्हणजे त्यांच्यावर जे चिकटलं त्यांना अनेक वर्ष त्याच्याबद्दल सतत त्याच्याबद्दल प्रश्न नाही. एवढं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बघितलं जातं. मगाशी भुजबळ इकडे बसले होते, त्यांच्यावरनं सुद्धा पवार साहेबांवरतीच आरोप लागलेले होते. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण काही नवीन नाहीये. मग याच वेळेस तुमच्याकडनं हे जे आरोप झाले की आमचा पक्ष काढून घ्यायचा प्रयत्न झाला, आमचा पक्ष फोडला, नवीन काय? अनेक जण असं विचारतात. व्हॉट इज अ डिफरन्स? नो, देयर इज अ ह्यूज डिफरन्स. बहुत अंतर है इसमें. एक तर पवार साहेबांबद्दल ज्यांनी आरोप केले, ठीक आहे, लोकशाही आहे यार. जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा ऐकायची पण ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे मी जेव्हा कोणाबद्दल तरी बोलते तो माणूस मला उलटं उत्तर देणारच नाही. एवढी ऐकायची ताकद मी ठेवते की ठीक आहे, ते ऐकावं पण लागतं आणि आवडलं नाही तरी सहन करावं लागतं. नाही तर तुम्ही पण आपण बोलायचं नाही. मग हा पहिला, दॅट इज द रूल ऑफ द गेम, थंब रूल ऑफ द गेम. आणि त्याचबरोबर जेव्हा लोकांनी जेव्हा पक्ष फोडले ना, तेव्हा पवार साहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकला. तर मला त्याच्यात मी इतिहासात ॲज आय सेड रमत नाही. जे झालं. दुसऱ्यांनाच दुःख होतं पवार साहेबांना काढल्याचं. त्यांचीच भाषणं जास्ती असतात की पवार साहेबांवर काँग्रेसनी. अरे पवार साहेबांना दुःख नाही, तुम्हाला कशाला दुःख वाटतंय? आणि त्यांनी जेव्हा जेव्हा पक्ष स्वतःचे काढले त्यांनी काँग्रेसचं चिन्ह नेलं नाही, ऑफिस नेलं नाही, साधं पॅड आणि पेन पण नेलं नाही. ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले. आणि तेव्हा काय, मला खरं सांगा, आज ऑडियन्समध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला उभ्या आहेत, बसल्या आहेत, त्याचा मला आनंद आहे. आईस हा शब्द आज किती पटकन लोकांना कळतो. आईस म्हणजे बर्फ नाही हा आपल्या लिमकामधला. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. या राज्यामध्ये गावात तुम्ही कुठल्याही आणि आय चॅलेंज यू दिस, सिन्स यू आर इन द मीडिया, यू आर डीप कनेक्टेड. तुम्ही कुठल्याही छोट्याशा वस्तीवर जाऊन विचारा, का रे ईडी काय रे, त्याला माहिती असतं. ईडी कुणाला तरी माहिती. ईडी महाराष्ट्रात सगळ्यांना. नो, इट्स मिसयूज ऑफ एजन्सीज. एखादा माणूस विचाराने फुटला, म्हणजे आदरणीय भुजबळ साहेब इथे बसले होते, ते जेव्हा शिवसेना सोडून तेव्हा काँग्रेस पक्ष होता आले, तेव्हा फक्त मंडल कमिशनमुळे ते गेले. ते योग्य अयोग्य, आय एम नॉट गेटिंग इन टू द मेरिट्स ऑफ इट. मी तेव्हाचं जे काय मला थोडं माहिती आणि वाचलंय त्याच्यावरून तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे तो एक त्यांच्यासाठी काय आईसचा विषय नव्हता. तो त्यांना मंडल आयोगाच्या इम्प्लिमेंटेशनचा इश्यू असतात. ते पॉलिसीवर बाहेर पडले मतभेद करून, ते आईसमुळे नाही बाहेर पडले. आत्ताचे आणि आत्ताचं कसं ते डिस्रप्शन, म्हणजे ते झाड करायचं ते मुळापासूनच काढायचा प्रयत्न होतो. आणि गैरवापर ऑफ एजन्सीज, माझं त्याचं म्हणणं आहे. लोक उठून गेल्या ना की आरोप केले की पवार साहेबांची लिडरशिप आम्हाला मान्य नाही, तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आम्ही पक्ष मला आय हॅव नो प्रॉब्लेम विथ दॅट. अरे लोकशाही आहे, या प्रत्येकाला काय करायचा अधिकार आहे, म्हणून तर ती लोकशाही आहे. पण ज्या पद्धतीने ती सगळी प्रोसेस झाली ती फक्त आमच्यावर झाली आहे नाही, ती उद्धवजींबरोबर पण झाली. त्यामुळे आय हॅव अ प्रॉब्लेम विथ एजन्सीज. मी एजन्सीज बाजूला ठेवून बघू की कोण कुठून लढतं. मग एजन्सीज बाजूला ठेवायला एकदा इलेक्शन घ्या. पण तुमच्या आताच इलेक्शन कमिशनने 2 निर्णय काढले. म्हणजे तुम्ही एप्रिलमध्ये त्याच्याबद्दल ऍप्लिकेशन केलेलं होतं आणि आता तुम्हाला परवानगी दिली आहे की तुम्ही आता फंड गोळा करू शकता, ते चिन्ह तुम्ही वापरू शकता, याची आता परवानगी दिली आहे. तुम्ही मागणी केली त्या पद्धतीने. ती पिपाणी जी होती काय ट्रम्पेट, ती त्यांनी आजच रिजेक्शन आले, ते मी सांगते तुम्हाला. अच्छा, ते आज आले. सांगूनच सांगितलं. असं आहे, आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस आणि जी ट्रम्पेट आहे त्याला तुतारी नाव दिलं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही अतिशय जाणते मतदार आहात, तुम्ही आज जेव्हा जाता तेव्हा सिम्बल्स बाहेर असतात आणि त्याच्यात खाली त्याची नावं लिहिली असतात. तर ट्रम्पेटच्या खाली तुतारी लिहिलं होतं. त्याच्यामुळे ट्रान्सलेशन चुकलं होतं. ट्रान्सलेशन चुकलं नव्हतं, मी कशाला कोणाच्या चुका काढू. त्याच्यामुळे जेव्हा तुतारी वाजवणारा माणूस हे आमचा आणि तुतारी म्हणजे ट्रम्पेट, विच इज नॉट द केस. आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रम्पेटला तुतारी म्हणत नाहीत, पण त्यांनी ते केलं होतं. त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये बगरेसरात, नाशिकला, दिंडोरीला आमची 1,00,000 मतं त्या तुतारीला पडली. तर आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलो. आजच आम्ही रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही ही तुतारी टाकू नका, लोक कन्फ्यूज होतात.
अर्थातच अदृश्य शक्तीने हात फिरवला असेल, त्याच्यामुळे आम्हाला रिजेक्शनचं लव्ह लेटर आत्ताच आलंय इथे येतानाच, की तुतारी ती राहणार, पण तुतारी आम्ही नाही म्हणणार, त्याला ट्रम्पेट किंवा काहीतरी वेगळं नाव ते द्यायचं म्हणताय. नाही झालं तर आहेच आमचं मायबाप कोर्ट, आम्हाला काय सुप्रीम कोर्ट सुटत नाही लवकर. नाही, विचारायचा मुद्दा असा की तुम्ही मगाशी म्हणालात तसं की काही गोष्टी मी डिलीट करून टाकते, आणि सध्याच्या याच्यामध्ये रिलेशनशिप्समध्ये हे असतं की मूव्ह ऑन करा तुम्ही, आता जे झालं ते आपण मूव्ह ऑन करा, असं एक नवीन कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट आहे पण आजकाल खूप सर्रास वापरली जाते. आता तुमचा पक्ष लोकांपर्यंत पोहोचलाय, चिन्ह तुमचं पोहोचलंय, 8 खासदार तुमचे त्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. असं असताना सुद्धा अजूनही तुमची एनसीपी घड्याळ याची मागणी काय? का तुम्ही आता तुम्हाला जे मिळालं ते ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लढणार आहात सुप्रीम कोर्टामध्ये शेवटपर्यंत, आणि कारण तुम्ही अनेकदा तिकडे जात असता म्हणून आपण. नाही, मी एकही हिअरिंग चुकवत नाही. जी गोष्ट आपल्याला हवी असते ना, माझ्या मागे काय अदृश्य शक्ती नाही, माझी लढाई मला लढावी लागते. त्याच्यामुळे मी इलेक्शन कमिशनला आदरणीय पवार साहेब स्वतः हे प्रत्येक हिअरिंगला 4-5 तास तिथे घडी घालून, हाताची घडी घालून शांतपणे बसलेले असायचे, आणि खाली आम्ही गेलो की प्रेसच्या इथे ते एकही शब्द बोलायचे नाही, वकील बोलायचे. त्यानंतर ती केस अर्थातच आमच्या विरोधात गेलीच, म्हणजे काही फार त्याच्यात मला काही आश्चर्य वाटलं नाही. सुप्रीम कोर्टात ते आम्ही लढतोय. सुप्रीम कोर्टाची लढाई तत्वाची लढाई आहे. ते मिळेल नाही मिळेल, आय एम नॉट गेटिंग इन टू द मेरिट्स ऑफ इट, पण अकॉर्डिंग टू मेरिट तो पक्ष ज्या माणसांनी स्थापन केला त्याला तो मिळाला पाहिजे. जर तुमचं जे घर आहे ते तुमच्या सासऱ्यांच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर आहे, तुम्हाला किंवा तुमच्या भावाला, ना तुमच्या सासऱ्याला ना तुमच्या वडिलांना घरातून बाहेर काढायचा अधिकार नाही. नाव त्यांचंच आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे माझी लढाई आता माझी लढाई फक्त तत्वाची आहे की हा पक्ष शरद पवारांनी काढला, तो शरद पवारांनाच मिळाला पाहिजे. मी तो माझ्यासाठी मागत नाही, मी कधीच काय माझ्यासाठी मागितलं. मी फक्त एक लोकसभेचं तिकीट पक्षाकडे, पक्ष एक असतानाही एकच गोष्ट मागायची, जी दुसऱ्या कुणाला नको होती, आत्ता कळलं हवी होती. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये यू वर हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दिस ब्रेकअप ऑफ द पार्टी, तुमच्यावरती आरोप झाले, आणि ते डायरेक्ट पंतप्रधानांनी केले. म्हणजे बाकीचं ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून पवार साहेबांनी तुमच्या बाजूने हे केलं, आणि त्याच्यामुळे अजित पवार दूर गेले, असं त्यांनी थेट आरोप सभांमधनं केलेला होता. आता मी वळून पाहते ना, तेव्हा मला तो आरोप, जर एक तर तो खरा म्हणजे शरद पवार एवढे वीक आहेत हे मला त्यांच्याचकडून कळलं. ज्या माणसांनी उभं आयुष्य स्वतःला पाहिजे तसं जगलंय, तो इतका वीक नाही की पोरीचं ऐकून सगळं उद्ध्वस्त होऊ देईल. एक दुसरी महत्वाची गोष्ट की मला काय आईसचा प्रॉब्लेम नव्हता, आणि मी आयडिओलॉजी, आय एम सेंटर ऑफ लेफ्ट बाय, म्हणजे माझ्यावर जे संस्कार झाले ते कधी कधी मला वाटतं की मी जरा माझ्या वडिलांपेक्षा जास्ती लेफ्ट लिनिंग आहे का, असंही मला कधी कधी वाटतं. पण मी सेंटर ऑफ लेफ्ट आहे, डाव्या विचारसरणीच्या. कम्प्लिटली नाही. आय लाईक कॅपिटलिस्ट थिंग्स. आय मीन लुक एट मी, आय डोंट लुक लाईक अ सोशलिस्ट बाय एनी स्टँडर्ड्स. आय एम अ व्हेरी गुड एक्झाम्पल. कम्युनिस्ट ॲट ऑल, बट आय एम लेफ्ट लिनिंग. एक दुसरी गोष्ट की मी आत्मनिर्भर भारतचा बेस्ट एक्झाम्पल आहे. मी काही परदेशातलं वापरत नाही. पण ॲट द सेम टाइम ऑन अ लाईटर नोट की एक आयडिओलॉजीमध्ये आपण लहानाचे मोठे होतो. पण मी म्हणत नाही लोक बदलले नाही बदलले, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण 60 वर्षाचं करिअर असणारा माणसाला एक आयडिओलॉजीवर तो उभा राहतोय, हीच तर त्याची ताकद आहे. आणि त्याच्या वडिलांबरोबर उभं राहणं हा जर या देशात गुन्हा असेल तर गुन्हा मला मान्य आहे. नाही, मुद्दा तोच होता की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण हे बघतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आयडिओलॉजीवरती हा स्प्लिट झालेला आहे. द पीपल हू डिड नॉट बिलीव्ह इन आयडिओलॉजी. नो 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 आईस वॉज अ बिग फॅक्टर इन ऑल द स्प्लिट्स इन इंडिया. फक्त आमचं नाही, काश्मीर टू कन्याकुमारी गेल्या 3-4 वर्षात क्लिअर अँड डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी कुणावरही आरोप करत नाही. आईसमध्ये मी नाही कुणावर आरोप केले, पण जे जे आरोप झाले ते आज त्यातले 90% लोक ज्यांच्यावर आरोप चालले ते 10% जेलमध्ये आहेत आणि 90% बीजेपी बरोबर आहेत किंवा बीजेपीतच आहेत. दिस इज व्हॉट डेटा. नाही, पण शेवटी कसं आहे की तुमचं म्हणणं आहे की तुम्ही आयडिओलॉजी बरोबर कधीच कॉम्प्रोमाइज. शरद पवारांबरोबर राहिले. शरद पवारांबरोबर तुम्ही राहिलात, पण त्याचबरोबर तुम्ही सुद्धा एका हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहात, ते सुद्धा एका हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहे. इज इट नॉट कॉम्प्रोमाइज विथ द आयडिओलॉजी? तुम्हाला नाही वाटत की हे कारण लोकांमध्ये ही एक चर्चा पण मोठ्या प्रमाणात होती की ह्याच्याबद्दल काय होणार, म्हणजे आयडिओलॉजिकल जर ऍडजस्टमेंट करायचे असतील तर त्या तुम्हीही केलेल्या आहेत आणि ते त्यांनी केलेल्या आहेत. मग का आयडिओलॉजीचा मुद्दा त्याच्यामध्ये? भारतीय जनता पक्ष हा, हाऊ डू यू डिफरन्शिएट बिटवीन द आयडिओलॉजी ऑफ बीजेपी अँड शिवसेना? फॉर मी इट्स अ ह्यूज डिफरन्स. एक तर त्यांचा अप्रोचच आहे.
म्हणजे शिवसेनेचा अप्रोच आणि भारतीय जनता पक्षाचा अप्रोच. भारतीय जनता पक्ष इज लाईक ईस्ट इंडिया कंपनी. ते ईस्ट इंडिया कंपनी आहे. इट्स लाईक पॅकमॅन. दुसरं सोपं, तुम्ही पॅकमॅन बघितलं, असं 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 करत ते पॅकमॅन असं 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 जातं फोनमध्ये. आय डोंट नो इफ चिल्ड्रन स्टील प्ले. माझी मुलं मोठी झाली आहे त्याच्यामुळे आता आय हॅव नो ट्रॅक ऑफ ऑल दीज थिंग्स. पण ते पॅकमॅन सारखं आहे. ते आपलं जे जे रस्त्यात मिळेल ते स्वॉलो करत जातं. स्वॉलो केल्यावर त्याचं काय होतं, इट डझंट मॅटर, बट इट्स विलिंग टू स्वॉलो. अँड इट्स ईस्ट इंडिया कंपनी. दे जस्ट वॉन्ट टू टेक एव्हरीथिंग ओव्हर. ऐसा नहीं चलता. हा देश हा एक विरोधी असणारच, आणि विरोधात बोलला तर मग आईस आहेच. असा नाही चलेगा. ह्या देशात आजही जे मोस्ट जास्ती लोक आहेत ना, हे प्रामाणिक, हा देश प्रामाणिक लोकांचा देश आहे. आणि त्याच्याचमुळे मी आणि अमोल कोल्हेंसारखे लोक एवढा संघर्ष करून निवडून आलोय, कारण का हा देश प्रामाणिक लोकांचाच आहे. नाही तर आम्ही दोघं कधीच निवडून आलो नसतो. पण महाराष्ट्र खूप महत्वाचा मुद्दा आहे जो मला जाणवला की लीडरशिप ओनली डझंट मॅटर, पीपल मॅटर इन दिस कंट्री. महाराष्ट्रामध्ये सध्या जातीचं राजकारण जोरात चालू आहे आणि पुन्हा पवार साहेबांवरती आरोप आहेच त्याच्यामध्ये की जरांगे पाटलांचं आंदोलनाला हवा देण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा हात आहे. आणि सतत हा प्रश्न विचारला जातोय की विरोधकांकडे काही त्याच्यावरती उत्तर आहे का, की तुम्ही कसं आरक्षण देणार आहात, तुम्ही ओबीसी म्हणून त्यांना समाविष्ट करून घेऊ शकणार आहात का, वगैरे वगैरे, हे सगळे आरोप केले जात आहेत. हे नक्की काय आहे आणि ह्याला तुम्ही काय उत्तर देणार? कारण शेवटी जर उद्या तुमची सत्ता आली तर हा प्रश्न तुम्हालाही सोडवायला लागणार आणि हा खूप कॉम्प्लिकेटेड, आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनसॉल्व्हेबल अशा पद्धतीचा प्रश्न दिसतोय. तुमच्याकडे काय ह्याचं उत्तर आहे? मी तुम्हाला सांगू, कुठलीही पॉलिसी करताना, कुठलीही पॉलिसी, एक तर यू हॅव टू टेक पीपल ऑन बोर्ड. म्हणजे आता हे वक्फ बोर्डचं पण जेव्हा झालं, मी जेपीसीची मागणी का केली? मी सिलेक्ट कमिटीची केली नाही, मी जेपीसीची केली. सिलेक्ट कमिटी आणि जेपीसी मधलं अंतर की जेपीसी मध्ये राज्यसभा लोकसभा दोन्ही हाऊसचे सगळे मेंबर सगळ्या पक्षाचे घ्यायचे. सिलेक्ट कमिटी ही फक्त राज्यसभा किंवा लोकसभेची असू शकते, त्या सभागृहाची, त्या सभागृहामध्ये असते. त्याच्यामुळे मला काय वाटलं, मी मागणी का जॉईंट केली, कारण का हा देशाचा प्रश्न आहे, हा फक्त एक लोकसभेचा प्रश्न नाही. त्यामुळे जेपीसीची मागणी आम्ही केली. म्हणजे दोन्ही हाऊसच्या सगळ्याच लोकांचं मतदान घेऊन एक निर्णय आपण सगळ्यांनी मिळून करावा देशाचा. तसंच आरक्षणाचं, म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की जर समाजात एवढी अस्वस्थता असेल तर मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या सगळ्यांच्या आरक्षणाचे विषय का नाही तुम्ही सगळे कन्सॉलिडेट करत त्याच्यावर 3, 4, 5 दिवस विधानसभेत चर्चा करावी. लॉट ऑफ इंटेलिजंट माइंड्स, त्याची कोणीच त्याच्या विरोधात नाहीये, सगळेच बाजूनी आहेत. मग का नाही त्याच्यात सगळ्या इलेक्टेड मेंबर्सनी चर्चा करावी. त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल, त्याच्यासाठी ते दिल्लीला यावं लागेल. दिल्लीला पाठवा, आम्ही ताकदीने सरकार बरोबर आहोत. पण ह्याच्यासाठी डायलॉग तर असला पाहिजे आणि सरकार मिक्स सिग्नल देतं. मगाशी मी भुजबळ साहेबांचं भाषण ऐकत होते, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये भुजबळ साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना दिलं. ये नाही होगा, यू आर अ पार्ट ऑफ दॅट गव्हर्नमेंट. मला असं म्हणता येत नाही की पवार साहेबांचं जे मत आहे ते माझं मत नाही, तुम्ही त्यांना विचारा. नो नो, आय एम अ पार्ट ऑफ दॅट ग्रुप. इंडिया अलायन्सची जी काही ओनरशिप असेल, कन्व्हिनियंटली आम्ही एक आणि कन्व्हिनियंटली मी अलिप्त, असं होत नाही. गव्हर्नमेंट इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात तीच पक्षाची लाईन असली पाहिजे. समीरणला एक प्रश्न विचारायचा. समीरण, महाराष्ट्र आता जातीभेदाच्या कडेलोटाच्या पॉइंटवर पोहोचलेला आहे असं दिसतंय. बरोबर आहे. मला 98ची परिस्थिती आठवते, ज्यावेळेला पवार साहेबांनी आर पाटील असतील, दिलीप पाटील असतील किंवा जयंत पाटील असतील, संपूर्ण नवी टीम घेऊन एक कंप्लीट वेगळी फळी तयार केली. आत्ता सुद्धा ते गावोगाव हिंडतायत. लोकसभा संपल्याच्या 4थ्या दिवसापासून ते हिंडतायत आणि त्यांनी परत एकदा एक 15-20 नवीन नावं आता ऐकू येत आहेत किंवा त्यातली काही नावं त्यांच्या मागे तुम्ही उभं राहायला पाहिजे वगैरे अशी त्यांनी स्टेटमेंट्स केल्यामुळे लोकांना कळालं की ही कॅन बी कॅन्डिडेट ऑफ एनसीपी. मला एक सांगा, आत्ता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की 3-3.5 लाखाचा मतदारसंघ विधानसभेचा जर असेल आणि 50-55% मतदान झालं तर 1.5-2 लाखाचं मतदान होतं. याचा अर्थ जर 6 ते 7 कॅन्डिडेट्स तिथे असतील तर 35,000 मतं जो मिळवेल तो निवडून येईल. बरोबर. अशा वेळेला राष्ट्रवादीची आत्ता भूमिका काय असणार आहे? नवीन ताज्या दमातले उमेदवार निवडताना ज्यांना आपण एक विनेबिलिटी म्हणतो, त्या विनेबिलिटीच्या इलेक्टिव्ह मेरिट हे आता कन्व्हेन्शनल, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यात एक जातीचा फॅक्टर फार महत्वाचा आहे आणि आता फार भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आहे. व्हॉट इज द क्रायटेरिया? व्हॉट इज द क्रायटेरिया? क्रायटेरिया विल बी परफॉर्मन्स ऑब्व्हियसली. आता तुम्ही स्वतःच म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता तेव्हा गेल्या 25 वर्षात केवढी मोठी अग्रेसिव्ह आणि डिलिव्हरिंग लिडरशिप एनसीपी मध्ये तयार झाली.
सो आणि ती काँग्रेसमध्ये येत होती. म्हणजे त्याची सुरुवात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. त्यांनी एक नवीन लिडरशिप आणली, त्यानंतर पवार साहेबांनी एक लिडरशिप. सो दर 25 वर्षांनी एक मोठं चर्निंग कुठल्याही संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा पक्षामध्ये हे होत असतं आणि ते झालंच पाहिजे, अदरवाइज इट बिकम्स जे. तुमच्याकडे ऑटोमॅटिक झालं. आमच्याकडे माणसं परत येत आहेत पक्षाकडे, तिकडे गेलेली. आता तो निर्णय पक्ष होईल. म्हणजे पवार साहेबांनी त्याच्यावर स्टेटमेंट केलं आहे की पक्षातले पदाधिकारी ठरवतील, कारण का संघर्ष कार्यकर्त्यांनी केला आहे, नेते तर निघून गेले होते. नाही, पण तुमचं म्हणणं काय? तुम्ही वर्किंग प्रेसिडेंट आहात, तुम्ही काय प्रिफर कराल? उद्या अजित पवारांच्या गटातनं एखादा आमदार तुमच्याकडे आला तर तुम्ही त्यांना तिकीट द्यायला तयार व्हाल? तुमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी होती ज्यावेळेस एनसीपी, युनायटेड एनसीपी होती किंवा काय फूट पडण्याच्या आधीच आपण म्हणूया, तर तुम्ही त्यांना तिकीट द्याल की तुम्ही तिकडचं काम करणारा कार्यकर्ता? मला असं वाटतं की एकतर हा युनॅनिमस डिसिजन असेल पक्षाचा. पक्ष हा आमचा खूप डेमोक्रॅटिक पक्ष आहे आणि पवार साहेब आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद ऐकणं आहे. पण इलेक्ट्रोल मेरिट और जो तुमच्या बरोबर राहिला त्याला तुम्हाला तिकीट? दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल ना, एक सोडून चालणार नाही. म्हणजे खूप इलेक्टोरल मेरिट असेल आणि तो मेरी गो राऊंड सारखा सगळ्या पक्षात फिरत असेल तर तो कुणाचाच नाही ना तुमचा ना माझा, तीनचा, तो जनतेचा मोठा क्रायटेरिया झाला ना की फिरून आलेला जो जिंकून येऊ शकतो त्याला तिकीट द्या, असाच क्रायटेरिया. असा एक झालेला आहे. यू वॉन्ट टू चेंज इट, दॅट इज द नो, इट हॅज टू चेंज. म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना प्रश्नात म्हणला की पैसा फक्त क्रायटेरिया असताना तर अमोल कोल्हे यांनी निवडूनच आलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमातून बाहेर पडा. आणि मला त्या मतदारावर ह्याच्यातूनच कॉन्फिडन्स आला. तुम्ही विचार करा ना, माझ्या आणि अमोलदादाचं मी का सारखं एक्झाम्पल देते, बाकीच्या कोऱ्या पाट्याच होत्या, आमच्याकडे डायरेक्ट फाईट होती आणि माझी तर अमोलदादापेक्षा जास्त डायरेक्ट फाईट होती. पालकमंत्री माझ्या विरोधात, सगळं म्हणजे काश्मीर, ईस्ट इंडिया कंपनी आय वॉज फायटिंग. म्हणून त्यांना पूर्ण इलेक्शन ईस्ट इंडिया कंपनीच म्हणत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता माझ्या विरोधात, सोसायटी, ग्रामपंचायत, सत्तेचं एकही पद माझ्या बाजूनी नव्हतं, फक्त लोक माझ्या बाजूनी उभे राहिले, हीच माझी ताकद ठरली. शेवटी मला एक फक्त विचारायचं आहे, आतापर्यंत आम्ही हा प्रश्न अनेकदा विचारला आणि त्यावेळेस अजित पवार पक्षामध्ये होते आणि क्वेश्चन तुम्ही प्रेडिक्ट करत असाल. सो बोरिंग, आंट यू ऑल बोर्ड ऑफ इट? नो, आय हॅव टू आस्क दिस क्वेश्चन. आय टेल यू वाय. मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, तुमचं स्टँडर्ड उत्तर त्याच्यामध्ये असायचं की नाही आमच्यामध्ये विभागणी क्लिअर आहे. होती तेव्हा होती. आता तर ते नाही आहेत ना, तर आता विभागणी क्लिअर असण्याचा काही संबंध येत नाही. सो आता काय आहे, आता सिच्युएशन काय आहे की अजूनही तुम्हाला दिल्लीच प्रिफर आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येऊन राजकारण करायला आवडेल आता, बिकॉज नाव थिंग्स आर डिफरंट? नो, आय डोंट हॅव अ चॉईस. म्हणजे जे त्यांना मिळणारच होतं ऑटोमॅटिकली. म्हणजे ते म्हणतात आय वॉज बॉर्न विथ अ गोल्डन स्पून इन माय माउथ. येस आय वॉज. म्हणजे ही म्हण आहे, नाही तर लोकांना वाटेल खरंच यांच्या घरात सोन्याचा चमचा आहे. कारण का आमच्याबद्दल खूप गैरसमज समाजात आहेत. तर द वे आय वॉज बॉर्न विथ अ गोल्डन स्पून इन माय माउथ इज लाईक व्हॉट ही वुड से, ही गॉट एव्हरीथिंग ऑन अ प्लॅटर, इन अ सिल्वर प्लॅटर, नॉट अ प्लॅटर. आणि मी कधी हे नेहमी अतिशय मनमोकळेपणे आणि प्रांजळपणे सांगू इच्छिते की त्याचं राजकारण आणि माझ्या राजकारणात प्रचंड अंतर आहे. हिज पॉलिटिक्स इज कम्प्लिटली डिफरंट दॅन माय पॉलिटिक्स. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्टचा त्याच्या माझ्या केसमध्ये विषयच नव्हता. आता तो कॉन्फ्लिक्ट पण नाही. आता तुम्ही बरोबर आता महाराष्ट्रात येणार का राजकारण करायला, असं प्रश्न? मला काही चॉईसच नाही. मला आता विधानसभा संपल्यावर माझा भवानीनगरचं साखर कारखाना लढायचा आहे. आय हॅव लेफ्ट विथ नो चॉईस. आणि का नाही लढणार? जे लोक माझ्याबरोबर माझ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले, आता त्यांना मी काय देऊ शकते? तर कारखान्याचं जेव्हा त्यांना तिकीट मिळेल त्यांचा प्रचार मी फुल टाइम करणार. एक ऑब्व्हियस प्रश्न निर्माण होतो ना, मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? व्हॉट इज सो ऑब्व्हियस अबाउट इट? एक तर तुम्हाला सांगू, तुम्हाला असं वाटतं पद म्हणजे इट्स लाईक कॉलिंग समबडी फॉर डिनर टू अ फेवरेट रेस्टॉरंट. इट इज डिफिकल्ट, पण तरी सुद्धा कोणाला आवडणार? टेल यू वन थिंग, नाही असं नसतं. यू हॅव टू लिसन, यू हॅव टू बी अ लिटल बिट सिरियस अबाउट दिस जॉब. इट इज सिरियस. नो, इट्स नॉट. अनफॉर्च्युनेटली काय झालंय, त्याचा सगळं एक हलका फुलका लाईटली जॉब घेतलं जातं. सी ऑफ युअर मीडिया एजन्सी ऑफ इंडिया टुडे इज नॉट अ इश्यू ऑफ अ कॉकटेल कॉन्व्हर्सेशन. मुख्यमंत्री पद हे एक खूप जबाबदारीचं काम असतं आणि ते पण कुठल्याही राज्याचं आणि त्यातून महाराष्ट्राचं. माझं एवढंच म्हणणं, एक तर जेंडरमध्ये तर बिलकुल मी ट्रॅप होत नाही. आय एम नॉट ट्रॅप. मी स्वतःला महिला खासदार म्हणत नाही. मला ज्या लोक विचारतात महिला खासदार म्हणून, अरे मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे. पुरुष पण मला मतदान करतात. त्यामुळे जेंडरच्या एक तर मी बाहेर आहे आणि कर्तृत्व हे जेंडरच्या पुढे असलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी राज्याची आन बान आणि शान ही देशामध्ये
जिवंत ठेवेल आणि दिल्ली समोर झुकणार नाही असा व्यक्ती या राज्याचा मुख्यमंत्री, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आणि छोट्या छोट्या म्हणजे पालकमंत्रीपद हवं असेल तर दिल्लीला जावं असेल तर काय करायचंय ते पद, मग त्याच्यापेक्षा इथे येऊन लेफ्ट राईट सेंटर ऑफ लेफ्ट असलेलं बरं. काय का असेल ना झोपडीत राहू पण आम्ही स्वाभिमानाने राहू बाबा. झुकणे का आदत नाही आहे. झुकू करण्यासाठी वयाच्या मोठ्या माणसासाठी आवर्जून नमस्कार करू हे आमचे संस्कार आहेत. पण ते झुकणं वेगळं आणि हे झुकणं वेगळे. दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण असं झुकायला लागले. त्यांच्या तिकिटासाठी पण दिल्लीला जावं लागतं. हाऊ सॅड इज दॅट. इट्स ट्रॅजिक मला विचारायचं. वेल सुप्रिया, ते खरंच खूप धन्यवाद की तुम्ही या चर्चेमध्ये आलात आणि तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात. आणि यावेळची पार्लमेंट वेगळी आहे आणि तुम्ही एक पार्लमेंटचा अनुभव सगळ्यांसमोर ज्या पद्धतीने मांडलात त्या पद्धतीने, आणि विधानसभेची लढाई ही त्याहूनही वेगळी असणार आहे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच अजूनही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाही आहेत की काय होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पुढच्या यात्रांवरती जी तुमच्या पक्षाची निघणार आहे त्याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे. आमची निघाली, तुमची ऑलरेडी निघालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरती पण आमचं लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्याला अनेकदा हे इंटरॅक्शन करावं लागेल. खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सामील झालात आणि आमच्या लोकांसमोर तुम्ही भूमिका मांडली. नमस्कार. थँक्यू सो मच.